के खातेदारों को जागरूक और सावधान करने के लिए साइबर पुलिस स्टेशन नागपुर की ओर से अलर्ट प्रेस नोट जारी किया गया है। दरअसल पिछले कुछ दिनों से साइबर अपराधियों द्वारा यूनियन बैंक के खातेदारों को व्हाट्सएप पर मैसेजेस भेजकर धोखाधड़ी की जा रही है। बता दें, पुलिस को यूनियन बैंक के खातेदारों से धोखाधड़ी होने की शिकायतें मिल रही थी। जानकारी के अनुसार अपराधी एक ऐप फाइल भेजकर मैसेज कर रहे हैं। जैसे ही खातेदार मैसेज पर क्लिक करते हैं, प्रोफाइल अपने आप मोबाइल फोन पर आ जाती है और खातेदारों की सारी पर्सनल जानकारी अपराधी तक पहुंच जाती है। फिर्यादी आशय पल्लीवार यांनी दिनांक 22 जून रोजी पोलीस ठाणे सायबर येथे तक्रार दिली होती की फेडेक्स कंपनीमध्ये त्यांच्या नावाने पार्सल पाठवण्यात आलेलं आहे, ज्याच्यात काही संदिग्ध वस्तू आहेत आणि त्याच्या चौकशीतनं वाचायचं असेल तर सायबर सेल मुंबईला संपर्क करा अशी बतावणी करून सायबर सेलचे, रॉचे आणि CBIचे असे अधिकाऱ्यांची टप्प्याटप्प्यांवर बतावणी करून फिर्यादीला आरोपितांनी एकूण 57 लाख रुपये ऑनलाईन बँक ट्रान्सफर करण्यास भाग पाडले होते। तसेच फिर्यादीस अतिशय घाबरवून आणि सर्व रॉ आणि CBIच्या चौकशीतनं वाचायचे असेल तर त्याच्याकरता तुमच्या जवळचे जे काही पैसे आणि दागिने आहेत ते सरकार जमा करावे लागतील, अन्यथा तुम्हाला फिजिकली अरेस्ट करण्यात येईल अशी भीती दाखवून आणि त्यांना डिजिटली सायबर अरेस्ट करून त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती घेऊन आरोपितांनी फिर्यादीकडनं एकूण 67 लाखाची रोख रक्कम कॅशमध्ये विविध माणसे, हवाला करणारी माणसे त्यांच्याकडे पाठवून आणि ती रॉचे ऑफिसर आहेत अशी बतावणी करून फिर्यादीकडनं प्राप्त करून घेतली। आणि त्याशिवाय फिर्यादीचे कुटुंबीय, त्यांचे वडिलोपार्जित जी काही सोने चांदीची वस्तू त्यांच्याकडे होत्या असे 1800 ग्राम सोने आणि जवळपास 1 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू फिर्यादीच्या मार्फतीने आरोपितांनी सीताबर्डी आणि गणेशपेठ येथील हॉटेलांमध्ये प्रत्यक्ष येऊन स्वीकार केलेले आहेत। या सगळ्या तक्रारीवरनं पोलीस ठाणे सायबर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरील गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुमेर सिंग, आरोपी दलपत सिंग आणि आरोपी प्रकाश मेघनानी ही नावे समोर आली होती। त्याच्यापैकी आरोपी सुमेर सिंग याचा पासपोर्ट क्रमांक हस्तगत करून आणि त्याचं लुकआउट नोटीस जाहीर केलं होतं। त्या लुकआउट नोटीसच्या आधारे जेव्हा आरोपी सुमेर सिंग हा दुबईला जाण्याकरता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे दिनांक 17 जुलै रोजी पोहोचला, त्यावेळेस त्याला इमिग्रेशन ऑफिसर्सच्या सहाय्याने डिटेन करण्यात येऊन सदरील आरोपीला तपास पथक मुंबई येथे जाऊन अटक करून घेऊन आलेले आहे। सदरील आरोपी सुमेर सिंग याला विचारणा केलेली आहे। प्राथमिक तपासात त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे सहकारी प्रकाश मेघनानी, दलपत सिंग याच्याशिवाय दुबई येथे राहणारा नासेर नावाचा इसम या लोकांनी मिळून ही फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे, परंतु अद्यापही सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। आज रोजी आरोपीला माननीय न्यायालयात हजर करून PCR घेऊन अधिक तपास करीत आहोत। जो अटक आरोपी सुमेर सिंग आहे हा मूळचा राहणारा राजस्थान जोधपूरचा आहे। त्याच्या विरुद्ध यापूर्वीचा कोणताही गुन्हा दाखल नाही आहे। त्याला प्रथमतःच या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। काय काम धंदा करायचा आहे? हा जो अटक आरोपी सुमेर सिंग आहे हा 2001 पासून दुबई येथे नोकरी करतो आणि तेव्हापासून तो दुबई आणि भारत असं त्याचं वारंवार येणं जाणं आहे आणि ह्या वारंवार येण्या जाण्यातनंच तो भारतातील खास करून राजस्थान, गुजरातमधील लोकांना दुबई येथे नोकरी लावून देण्याचे कमिशनवर काम करणे, तसेच भारत आणि दुबई येथे हवाल्याचे काम करणे रुपये आणि दिनारमध्ये, या पद्धतीने तो काम करतो। त्याशिवाय ऑनलाईन पैसे फसवणूक करून मिळवण्याकरता ऑनलाईन बँकेचे अकाउंट पण फसवणूक करणाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हा सुमेर सिंग करतो। नमूदच्या गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण 24 बँक अकाउंट सीज केलेले आहेत। त्यापैकी 23 अकाउंट हे भारतातील असून 1 अकाउंट हे दुबई येथील आहे आणि ह्या अकाउंटमध्ये फिर्यादीचे जे पैसे 57 लाख गेलेले आहेत तर त्यातील काही रक्कम गोठवण्यात आलेली आहे। कालच सायबर पोलीस नागपूर शहराकडून एक अलर्ट प्रेस नोट आम्ही जारी केलेली आहे। त्यामध्ये युनियन बँकेचा लोगो वापरून काही मेसेजेस युनियन बँकेच्या कस्टमर्सला येत आहेत आणि ते मेसेज ओपन केल्याबरोबरच एक APK फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड होत आहे आणि फोनचा ॲक्सेस
जे सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे जात आहे. अशा प्रकारच्या 3 कंप्लेंट्स आमच्याकडे सध्या नोंद झालेल्या आहेत ह्या कालच्या 2 दिवसांमध्ये. आणि त्यामध्ये फोनचा ॲक्सेस जाऊन ॲप्लिकेशन जे आहेत युनियन बँकेचे त्याच्या थ्रू ॲक्सेस गेल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झालेलं आहे, आर्थिक फसवणूक झालेली आहे. अशा प्रकारचे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये. आणि त्यातून मला यातून नागपूरच्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की विशेषतः युनियन बँकेचे जे कस्टमर्स आहेत त्यांना आवाहन करायचं आहे की सध्या आपल्या मोबाईलवर जे मेसेजेस येत आहेत ते कोणतेही मेसेज युनियन बँकेचा लोगो असलेले आपण ओपन करू नयेत आणि त्याबाबत बँकेत जाऊन खात्री करावी. आणि युनियन बँकेने सुद्धा याबाबत अलर्ट कस्टमरला दिलेले आहेत. तरी मी नागरिकांना आवाहन करतो आहे विशेषतः युनियन बँकेच्या कस्टमर्सला की आपण याबाबत जागरूक राहावं. जागरूक राहाल तर सावधान राहाल तरच याच्यातून आपण मार्ग काढू शकतो. त्यामध्ये युनियन बँकेचा कस्टमर केअर आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही याबाबत रिपोर्ट करू शकता. तसंच जर खरंच आर्थिक फसवणूक झालेली असेल तर आपण तात्काळ 1930ला कंप्लेंट द्या. ही एक हेल्पलाईन कंप्लेंट नंबर आहे 1930. किंवा तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही पोचा. त्याच्यावर तात्काळ आपल्याला कारवाई करून ह्या आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करता येईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीवी 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 35023000.